यार्डमध्ये आरोपी उभारणीला आता गती आली असून भविष्यामध्ये रेल्वेच्या गरजांसाठी ओएची देखील सुधारण्याचं काम सुरू आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने सोलापूर यार्डमध्ये उभारण्यात येत असलेल्या नवीन रोड ओव्हरब्रिज प्रकल्पासाठी ओव्हरहेड इक्विपमेंट सुधारण्याची व्यापक आणि महत्त्वपूर्ण कामे हाती घेतली आहेत. या कामामुळे रेल्वेची परिचालन सुरक्षा, विश्वसनीयता आणि भविष्यातील वाढत्या वाहतूक गरजा पूर्ण करण्यासाठी क्षमता अधिक मजबूत होणार आहे. सोलापूर यार्डमधील 103 वर्षे जुन्या रोड ओव्हरब्रिजच्या यशस्वी विसर्जनानंतर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नवीन पुलाच्या बांधकामाला सुरुवात केली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती देण्यासाठी सोलापूर विभागाच्या इलेक्ट्रिकल ट्रॅक्शन डिस्ट्रीब्युशन विभागाने बाधित भागातील विद्यमान ओएची नेटवर्कमध्ये आवश्यक बदल आणि सुधारणा सुरू केल्या आहेत. जुन्या पुलाखालील ओएची प्रणालीमध्ये विद्युत क्लिअरन्स संबंधी अनेक मर्यादा होत्या, त्यामुळे रेल्वे संचालनावर काही तांत्रिक निर्बंध निर्माण होत होते. नवीन आरोबीच्या बांधकामाच्या पार्श्वभूमीवर या विशेष रचनेचे पारंपरिक आणि अधिक सक्षम ओएची प्रणालीमध्ये रूपांतर करण्यात येत आहे. यामुळे गाड्यांच्या वेगवाढीस मदत होणार असून विद्युत सुरक्षितता आणि रेल्वे कामकाजाची कार्यक्षमता देखील वाढणार आहे. या प्रकल्पादरम्यान अनेक अभियांत्रिकी आव्हानांवर यशस्वीपणे मात करण्यात आली. प्रस्तावित आरोबीच्या गर्डर आणि पियर कॉलम बांधकामामध्ये अडथळा ठरणारे ओएची पोर्टल आणि त्यांचे पाया यांचे स्थलांतर आणि पुनर्बांधणी नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली. त्यामुळे NHAIला पुलाचे बांधकाम नियोजित वेळापत्रकानुसार पुढे नेणे शक्य झाले. मध्य रेल्वेचा सोलापूर विभाग प्रवासी आणि नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी घेत सर्व पायाभूत सुविधा प्रकल्प सुरक्षित, कार्यक्षम आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.